नमस्कार. आम्ही ब्रिटिश कोलंबियामध्ये साल्मनामध्ये राहतो आणि ही छोटीशी सिटी आहे पण खूप छान आहे. बाकीच्या सिटीजचं माहीत नाही पण आमच्या सिटीमध्ये जास्त रिटायर्ड लोकच राहतात. मग इथं कॅफेज वगैरे खूप आहेत आणि तिथं ते लोक बसलेले असतात. घरी जास्त जेवण बनवत नाहीत. मग एकतर स्टारबक्सला असतात, टीम हॉर्टन्सला असतात, नाहीतर A&Wला असतात. आणि इथं कुठं नसले तर बाकी छोटे छोटे जे कॉफीचे कॅफेज आहेत तिथं असतात. स्टारबक्सच्या तुलनेत टीम हॉर्टन्समध्ये बऱ्याच कमी किमतीत गोष्टी भेटतात. कॉफीज पण आणि जे बाकी बर्गर, स्प्रेड्स काय जे असेल ते. आणि असं नाही की कमी किमतीचे आहेत तर त्यांची क्वालिटी चांगली नाही. टीम हॉर्टन्सची क्वालिटी पण खूप चांगली आहे. स्टारबक्सची पण चांगली आहे पण तो कसा आता ब्रँड झाला आहे आणि त्यामुळं त्याला जास्त लोक जातात ब्रँडेड वाटावं म्हणून. पण टीम हॉर्टन्स पण चांगलंच आहे. असं नावं ठेवण्यासारखं चीप आहे म्हणून काहीतरी कमी असेल असं काहीच नाही आहे. असं कधीच होणार नाही की कोण इंडियन्स इथं आलेत आणि फ्रेंच व्हॅनिला पिली नाही. ओव्हररेटेड झाली आहे पण मला तीच आवडती. कारण याची टेस्ट जरा गोड असते आणि आपल्याला जरा गोड कॉफी आवडती कारण इथले लोक ना लय कडू कॉफी पितात. आमचा फक्त एक कॅपुचिनो आणि एक फ्रेंच व्हॅनिला आणि एक मफिनचा बिल $8 झाला होता. आणि हेच जर आम्ही स्टारबक्समध्ये घेतलं असतं तर त्याचं बिल $17-18 गेला असता. हे त्यांनी मध्ये असं शोपीस ठेवलेले आहेत जे ज्या गोष्टी भेटतात त्यांच्याकडं त्यांच्या. आणि आपलं जे वेस्ट असतं ते आपणच इथं टाकायचं, कोण आपल्याला सर्व्हिस देत नाही. प्रत्येक कॅफेमध्ये इथं असंच असतं. आपला टेबल आपणच साफ करायचा असतो आणि असे रिसायकलेबल बिन्स ठेवलेले असतात त्याच्यामध्ये तो कचरा टाकायचा आणि आपला टेबल पण आपणच पुसायचा. तर आम्ही बाहेर आलो आणि याचा स्पॉट त्यांनी बरोबर वॉलमार्ट, विनर्स आणि डोलोरामा हे असे वस्तूंचे मॉल्स आहेत त्याच्याबरोबर मध्ये ठेवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.